पुढची बातमीबाबत अधिवेशनामध्ये कोकणातील हापूस आंबा प्रकरणी लक्षवेधी आता घेतली जाणार आहे। आमदार शेखर निकम या संदर्भातली व्यथा मांडणार आहे। अधिवेशनामध्ये कोकणातील हापूस संदर्भामध्ये लक्षवेधी मांडण्यात येणार आहे। दरम्यान आमदार शेखर निकम यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे यांनी। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेखरजी निकम आहेत। सर, हापूसवरून एक गदारोळ झालेला पाहायला मिळतोय। आपण लक्षवेधी देखील मांडणार आहात, काय नेमका प्रस्ताव आपण विधिमंडळासमोर मांडणार आहात? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रत्नागिरी देवगड हापूस ह्याला देशामध्ये आपल्या पूर्ण जगामध्ये एक वेगळं नाव आहे। आणि हापूस हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या मातीच्या गुणधर्म, त्याची वंशावळ आणि त्याचे जे मेन गुण आहेत त्याच्यावरनं हापूस ही आपल्याला हे मिळालेलं आहे। आणि ह्या हापूसचा वापर आता गुजरात राज्य असेल अन्य राज्यामध्ये हापूस या नावाखाली त्याचा पॅटर्न घेण्याचं काही एक धोरण चाललेलं आहे। तर माझी आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सर्व व्यापारी असेल, शेतकरी असेल, आंबा बागायतदार असेल, कोकण कृषी विद्यापीठ असेल, हे आम्ही सगळेजण मोठ्या आंदोलनाच्या या माध्यमातून तयारीत आहोत। आम्ही याबाबत चेन्नईला विद्यापीठाच्या माध्यमातून कोर्टात देखील जाण्याचा आमचा मानस आहे। माझी काल देखील कृषी मंत्री महोदयांशी प्रवीणजी दरेकर साहेब, प्रसादजी लाड साहेब अशी आमची भेट झाली आणि त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितले की महाराष्ट्र शासनाने आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं। कोकणातले सर्वच आमदार एकवटून ही हापूस संदर्भातली जी मागणी आहे ती विधिमंडळाच्या पटलावर ठेवणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोयटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।